माफ़ी से ऊपर उठो, अपने आप को माफ़ करो. नो ट्रू हिलिंग अंटिल यू फॉरगिव युअरसेल्फ. श्रोते हो, आज आपण बेहदच्या बापूजींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने दिलेले अलौकिक पारलौकिक समस्त विश्व कल्याणकारी ज्ञान ऐकत आहोत. बापूजी समस्त विश्वाला परमशांतीने अभिवादन करत ज्ञान प्रदान करत आहे. परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे बेहदचे ज्ञान आहे, ज्यांना बेहदचे ज्ञान समजते, त्यांना कर्माचा सिद्धांत समजत असतो. जर कोणी बेहदचा ज्ञानी आत्मा कोणाची माफी मागत असेल आणि समोरचा देखील बेहदचा ज्ञानी असेल अथवा कोणीही आत्मा असेल व माफी देत नसेल, तर बेहदच्या ज्ञानी आत्म्याला माफी मागण्याची गरजच नाही. तसेच पास्ट रिग्रेशन करण्याची गरज नाही, मागील जन्मवृत्तांत जाणून घेण्याची गरज नाही. फक्त आत्मस्वरूपात राहून योग बलाने सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर चार्ज केले तर सारे विकर्म विनाश होतील. योग बलाने विकर्म विनाश करायचे आहेत हे ज्ञान तर फक्त 2 शब्दांचेच आहे. कुणाकडून माफीही मागायची नाही आणि पश्चाताप देखील करायचा नाही. माहीत व्हायला पाहिजे की आम्ही कोणी असे आत्मे आहोत जे माफी देत नाहीत. आणि ज्ञानी आत्मा आपल्या स्वतःलाच हे सांगत असतो तर तो ज्ञानी आत्मा म्हणता येणार नाही. त्यांच्यात फक्त वरचे ज्ञान आहे, संपूर्ण कर्मसिद्धांताचे ज्ञान नाही. म्हणून बेहदच्या ज्ञानी आत्म्यांना पश्चाताप करण्याची गरज नाही. पश्चाताप करणे हे भक्ती मार्गात आहे. ना तुम्ही कुणाला माफी मागायची व कोणी माफी दिली नाही तर त्या बेहदच्या ज्ञानी आत्म्यांनी माफी मागायची नाही. योग बलाने सूक्ष्म शरीर व कारण शरीर चार्ज करून विकर्म विनाश करायचा आहे. विषय संपला. येथे तर बेहदच्या ज्ञानींसाठी सरळ सरळ रस्ता आहे असे बापूजी म्हणतात. कुणालाही भेटायचे नाही, एकांतवासी बनून आत्मस्वरूपात राहून बेहदच्या परमपित्याकडून पॉवर घेऊन सूक्ष्म शरीर जसे चार्ज होत जाईल तसे आभा मंडळ बदलेल, तर कोणाचे स्मरण देखील होणार नाही. तुम्ही सर्वांना विसरून जाणार. बेहदच्या ज्ञानी आत्म्यांचे कार्य काय आहे? सर्वांना विसरणे, सर्वांना विसरून जायचे आहे आणि नेहमी एक परमपित्याच्या स्मरणात राहायचे आहे. निरंतर कर्मयोगी बनायचे आहे. निरंतर 1 सेकंद देखील विस्मरण होऊ द्यायचे नाही. रात्रीसुद्धा योगनिद्रेत झोपायचे आहे. तरच सर्व काही लवकर आत्मस्वरूप बनणार, योगबल येईल, सूक्ष्म शरीर चार्ज होईल आणि हळूहळू कारण शरीर देखील चार्ज होईल. विकर्म विनाश होऊन जातील आणि कर्मातीत अवस्था येईल. त्यातून भावातीत बनायचे आहे. हे सर्व भावनेने प्रायश्चित्त करणे, माफी मागणे या सर्व भावनावाल्या गोष्टी आहेत. येथे तर ज्ञानी आत्म्यांना सगळ्यात पहिले भावातीत बनणे आहे. भावातीत बनले तर त्रिगुणातीत, सतो रजो तमो या 3ही गुणांच्या पलीकडे जाणार. तेव्हा तुमची आत्म्याची स्टेज कर्मातीतच्या दिशेने जाईल. जेव्हा तुम्ही कर्मातीत बनणार तेव्हा तुमच्या आत्म्यात खूप पॉवर येईल. तेव्हा आत्मस्वरूप होणार आणि परमात्म्याकडून पॉवर मिळेल. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, परम महाकारण शरीर सर्व चार्ज होऊन जातील. येथे व्यक्तमध्येच अव्यक्त स्वरूपात एकदम निराकारी बीजरूप अवस्था, निराकारीलाच बीजरूप अवस्था म्हणतात. जसे बीजपुरीत आहे, परमधाम बीजरूप अवस्था आहे. आत्म्याची निराकारी स्टेज बनेल, बीजरूप अवस्था बदली जाईल तर सर्व काही बदलून जाईल. येथे बसूनच आत्मा परमसुख, परमानंद, परम शांतीचा अनुभव करेल. आभासुद्धा खूप विस्तारित होईल. हळूहळू जो कोणी आत्मा, मग तो नकारात्मक असेल तरी या आत्म्याच्या जवळ येताच त्याला देखील पॉवर मिळून तो बदलून जाईल. आपण सगळ्यांना बदलण्याचा ठेका घ्यायचा नाही. आपल्याला स्वपरिवर्तन करायचे आहे. दुनिया देखील बदलायची नाही. आपल्याला स्वपरिवर्तन करायचे आहे. आता ही वेळ दुनिया बदलण्याची नाही
तर स्वपरिवर्तन करण्याची आहे, म्हणून स्वपरिवर्तन करा. आत्म्याच्या निराकारी निर्गुण निराकार स्टेजमध्ये जा आणि स्वपरिवर्तन करा. स्वतःची आभा परम लाईट, परम प्रकाश, परम शांतीने भरून टाका. परम शांतीचा आभा चहूबाजूला पसरेल. तर स्वपरिवर्तनानेच सर्व काही होईल. म्हणून ज्ञानी आत्म्याला भावातीत बनायचे आहे, भावनेत यायचे नाही. भक्ती मार्गातील सारे संस्कार सोडून द्यायचे आहेत. भक्ती मार्गातील जे काही संस्कार आहेत ते सर्व सोडून योग बलाने विकर्म विनाश करायचा आहे. हेच ज्ञानाचे रहस्य आहे. जे माफी देत नाहीत, जे अहंकारी भावात राहतात ते ज्ञानी नसतात. अंतिम क्षणी ते फसले जातील. त्यांना ज्ञानाचे स्मरण देखील राहणार नाही. त्यांना माया पकडून घेईल. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर व कमेंट करण्यास विसरू नये. बेहदचा धन्यवाद.